ऐकूया कोरोना वृत्तविशेष. श्रोते हो, नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहात, राज्यात दसऱ्यापासून व्यायामशाळा सुरू करायला राज्य सरकारची परवानगी, त्या अनुषंगाने व्यायामशाळा व्यावसायिकांसमोरची आव्हानं, त्यांच्या अपेक्षा आणि त्यांनी घ्यावयाची खबरदारी याविषयी केलेला उहापोह. श्रोते हो, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या 6 महिन्यांपासून बंद असलेल्या व्यायामशाळा, जिम, फिटनेस सेंटर्स अखेर येत्या 25 ऑक्टोबरपासून म्हणजेच दसऱ्यापासून सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. कोरोनामुळे बंद पडलेले अनेक व्यवसाय सुरू झाले असले तरी अजूनपर्यंत व्यायामशाळा सुरू झाल्या नव्हत्या. आता राज्य सरकारनं तत्वतः काही बंधनं आकारून त्याला परवानगी दिली आहे. आत्तापर्यंत हा व्यवसाय बंद असल्यानं व्यायामशाळा मालक, संबंधित रोजगार यंत्रणा यांचं यामुळं मोठं नुकसान झालं. आता व्यायामशाळा सुरू होणार असल्यानं या क्षेत्राला नक्कीच दिलासा मिळाला आहे. ऐकूयात यावर फिटनेस तज्ज्ञ भूषण पवार यांची प्रतिक्रिया. कोरोनामुळे बंद पडलेले जिम व्यवसाय, त्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम झाले आहेत. तरी पण आता गव्हर्नमेंट काय केलंय की त्यामुळे बंद पडलेल्या आमच्या व्यायामशाळेत 7 महिने झाले 13 तारखेला, त्यानंतर 8 महिना चालू झाला. आम्ही पण विचारत होतो की आता आम्ही दिवाळी कशी साजरी करावी आणि कसं होणार, सगळ्या गोष्टी कसे चालू होणार, कधी चालू होणार. त्यामध्ये आमच्या जिम व्यवसाय जो बंद झाला त्यामध्ये काय झालं की खूप सारे प्रॉब्लेम्स आले. कारण की आमच्या जिम व्यवसायात बंद असताना पण आम्हाला लाईट बिल येत होते. आम्ही मीटर बंद केले, आमचे स्वतःचे स्विच ऑफ केले मीटर, तरी पण आमचे लाईट बिल येत होते. आज आम्हाला जवळजवळ 7 महिन्याचं 30-40 हजार रुपये लाईट बिल आलेलं आहे. ते आम्ही कुठून भरावं? कारण की 7 महिन्यापासून जिम बंद असल्या कारणाने खूप सारे प्रॉब्लेम झाले. आमच्या मशीन्स खूप सारे वर्किंग मोडमध्ये नाही आहेत. ट्रेडमिल्सचे वगैरे प्रॉब्लेम झाले, डिस्प्लेचे प्रॉब्लेम झाले. प्लस आम्हाला स्टाफला सांभाळावं लागलं. आता पुढे जिम व्यवसाय करायचा आहे, कारण की आता ज्या क्षेत्रात आपण उतरलो आहे, राज्य सरकारने आता दसऱ्यापासून त्याची परमिशन दिली आहे. पण आता कसं आहे की 7-8 दिवस जे उरले आहेत आमच्या हातामध्ये, त्यामध्ये आम्हाला सगळ्या जिमचे मेंटेनन्स, सगळ्या मशीन्स वर्किंग करायच्या आहेत, प्लस बाकी सगळा खर्च आहे. प्लस आम्हाला जे आमचे मेंबर्स आहेत त्यांना पण आम्हाला ऍडजस्ट करून घ्यायचं आहे. कारण की काही नैसर्गिक आपत्ती असल्यामुळे आता ह्याच्यामध्ये त्यांची पण काही चुकी नाही का आमची चुकी नाही का सरकारची पण चुकी नाही. हे नैसर्गिक आपत्तीमध्ये सगळ्यांना ऍडजस्ट करून घ्यायचं आहे. श्रोते हो, राज्यात व्यायामशाळा सुरू करण्यासंबंधीचे नियम सरकारनं जाहीर केले नसले तरी काय सुरू करावं, काय करू नये हे स्पष्ट केलं आहे. त्याच अनुषंगानं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यायामशाळा सुरक्षितपणे सुरू व्हाव्यात म्हणून व्यायामशाळा मालक कशा प्रकारची खबरदारी घेणार आहेत, याबाबत फिटनेस तज्ज्ञ भूषण पवार यांनी माहिती दिली. ऐकूयात. आता सरकारने व्यायामशाळा सुरू करण्याचे नियम अजून जरी जाहीर केले नाही, म्हणजे ज्या नियमावली आहेत त्या आम्हाला फॉलो करूनच आम्हाला पुढे जायचं आहे. आता त्यामध्ये खूप सारे नियमावली आहेत की जिम मध्ये येणारा मेंबर जो आहे त्यांचं आम्हाला टेम्परेचर चेक करूनच त्यांना आतमध्ये घ्यायचं आहे. प्लस त्यांची ऑक्सिमीटर लेवल चेक करायची आहे. परत तो मेंबर त्याला कोणते सिम्पटम्स नाही आहेत, म्हणजे सर्दी, खोकला वगैरे असं, त्या अनुषंगाने त्याचं आम्हाला सगळं बघावं लागणार आहे. प्लस एक आरोग्य सेतू म्हणून ऍप आहे, ते इन्स्टॉल करायला लागणार प्रत्येक मेंबरला. त्या ऍपमध्ये सगळे अपडेट असतात, कोणाला काही प्रॉब्लेम आहे कसं काय ते. 65 इयर्सच्या वरचा मेंबर जिम मध्ये येणार नाही आणि 10 वर्षाच्या खालचा मेंबर येणार नाही. हे सगळ्या आम्हाला गोष्टी बघाव्या लागणार आहे. आणि लिमिटेड माणसं आम्हाला घ्यायची आहेत, म्हणजे प्रत्येक तासाला समजा जर आमचा एरिया 1000चा असेल तर आम्हाला प्रत्येक तासाला एक मोजकीच माणसं आत घ्यावी. नंतर ती एक बॅच केली की आम्हाला पूर्ण मशीन सॅनिटाईज करावी लागणार आहेत, पूर्ण जिम सॅनिटाईज करावी लागणार आहेत. फ्लोअर मॅट यूज करतो ॲज माणसासाठी, ते आम्हाला प्रत्येक मेंबरला स्वतः कॅरी करावे लागणार. आणि पाण्याच्या बॉटल, सॅनिटायझरची बॉटल हे स्वतः त्यांना कॅरी करून आणावे लागणार आहेत. एअर कंडिशन पण टेम्परेचर मेंटेन आम्हाला ठेवावं लागणार आहे. प्लस स्टीम बंद आहे, त्यामध्ये सांगितले सरकारने. झुंबा बंद आहे, ग्रुप ऍक्टिव्हिटी बंद आहे. त्या सगळ्या ग्रुप ऍक्टिव्हिटी बंद ठेवून आम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि टॉवेल सगळ्यांना स्वतः आणावे लागणार आहेत, म्हणजे मोठ्या प्रकारचे टॉवेल, जेणेकरून पूर्ण बेंचवरती जर कोणी एक्सरसाइज करायचं झालं तर ते पूर्ण बेंच कव्हर झाला पाहिजे आहे. अजून सरकारचे ते एसओपी यायचे आहेत,
आता आमच्या अनुषंगाने आम्ही ह्या सगळ्या SOP फॉलो करूच. श्रोते हो, सरकारनं व्यायामशाळा सुरू करायला परवानगी देतानाच काही बंधनं घातली आहेत. या ठिकाणी स्टीम बाथ, सोना बाथ, शॉवर, झुंबा आणि योगा असे सामूहिक व्यायाम प्रकार करता येणार नाहीत. यामुळे व्यायामशाळा मालकांसमोर व्यवसाय कमी होणं, व्यायामशाळेचा संपूर्ण खर्च निघेल की नाही अशा अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगानं या व्यावसायिकांपुढच्या समस्या काय आहेत आणि आता व्यवसाय सुरू झाल्यानंतर पुन्हा उभारी घेता यावी याबाबत त्यांच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत याविषयी व्यायामशाळा मालक विकास घाडीगावकर यांनी मनोगत व्यक्त केलं. ऐकूयात. नमस्कार. माझ्या 2 जिम आहेत कल्याण ईस्टला. आता जे गव्हर्नमेंटनी डिसिजन घेतलेलं आहे की जिम चालू कराव्यात दसऱ्यापासून, थोडीशी आमच्यासाठी सुखद गोष्ट आहे. आता हे लॉकडाऊन पासून जे पण आम्ही सहन केलं आहे ते खूप दुःखद होतं आणि माझे ट्रेनर्स जे आहेत ते आतापर्यंतही त्याची कळ सोसतायत. लिटरली त्यांच्याकडे खायला प्यायला काही नव्हतं, कारण त्यांचं पूर्ण इन्कम होतं ते आमच्या जिमवरच डिपेंड होतं. आणि आता जी काल विचार केला आहे उद्धव ठाकरे साहेबांनी की जिम ओपन करायच्या आहेत 25 पासून, तर आता आम्ही थोडंफार सुखावलो आहेत, पण तरीही यापुढे त्रास तर होणारच आहे. कारण आधी ज्या प्रमाणात लोक यायची व्यायाम करायसाठी किंवा फिटनेससाठी, तर तेवढ्या प्रमाणात लोक येणार नाही. आणि आली तरी म्हणजे आमचं रेंट किंवा आमचं भाडं जे असतं ते त्या प्रमाणात निघणारही नाही, कारण जिमचा एरिया जो असतो तो खूप मोठा असतो आणि त्यांची भाडं पण खूप जास्तच असतात. तर त्याच्यामुळे एवढं इन्कम रिकवर होईल की नाही हा आम्हाला डाऊट आहे. प्लस ओव्हरहेड एक्सपेन्सेस असतात, इलेक्ट्रिसिटी असो किंवा जिमचा मेंटेनन्स असो, तर तेवढंही निघेल की नाही ह्याचा डाऊट आहे. आता ह्याच्यात ट्रेनर वगैरे तर त्यांची सॅलरी निघेल, पण ओनरला खूप मोठा लॉस होणारच आहे आणि तो किती महिन्याचा असेल किंवा किती वेळेसाठी असेल याची कल्पना पण आम्हाला अजून आलेली नाहीये. आणि पुढे कसं होणार आहे आमचं किंवा गव्हर्नमेंट काही आम्हाला मदत करणार आहे नाही करणार आहे याची आम्हाला काहीही कल्पना नाही. तर त्याच्यामुळे केलेलं आहे सुरू, तर ते एक चांगलंच डिसिजन आहे त्यांचं. पण एक जिम व्यावसायिक म्हणून मला असं वाटतं ओनर्स अजूनही म्हणजे यापुढे कसे काय सस्टेन करतील ह्याचा विचार आता सरकारने करावा. त्यांना काहीतरी अनुदान द्यावं, सरकारने ह्या सबसिडीचा मुद्दा मनावर घ्यावा किंवा गाईडलाईन असावी की एप्रिल पासून ते आतापर्यंतचं भाडं माफ करावं. अजून एक काम करू शकते सरकार की जे वीज बिल आहेत ते माफ करू शकते या पिरियडचे, किंवा त्याच्यात काहीतरी डिस्काउंट या काही कमी करून किंवा पाणी बिलही माफ करावं. सरकारच्या हातात जेवढं आहे जे त्यांच्या पर्व्ह्यू मध्ये बसतं त्या सगळं त्यांनी माफ करावे या 4-5 महिन्याच्या पिरियड मधलं, किंवा एक लोन स्वरूपात काही मदत किंवा त्यांचे EMI वगैरे जे आहेत ते त्या पिरियडचे माफ करा किंवा ते पोस्टपोन करा आणि पुढचे 2-3 महिनेही करावेत. आणि जे SOP येतील यापुढे त्यातही थोडं कन्सिडरेशन करून, मी असं नाही म्हणत आहे की कोरोनाचे रूल्स ब्रेक करून जे पण काही करू त्याच्यात, पण काहीतरी सूट द्यावी सरकारने, जेणेकरून आधीच आम्ही खाली बसलेलो आहे परत हे त्याचा फाईन मारतील. तर हे सगळ्या गोष्टी विचार करून सरकारने पुढे आमचा पण विचार करावा आणि आम्हाला परत उभं राहण्यास आम्हाला मदत करावी. श्रोते हो, व्यायामशाळा सुरू होणार आहेत, मात्र तिथे आपल्याला मास्क वापरता येणार नाहीत. मात्र सुरक्षित अंतर आणि हात धुणं हे नियम पाळता येतील. अशा वेळी व्यायामशाळांमधून कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपायांचं कशाप्रकारे पालन करता येईल त्या दृष्टीनं आपण काय खबरदारी घ्यावी, कशा प्रकारे नियोजन करावं लागेल याविषयी आरोग्यतज्ज्ञ डॉक्टर अमोल अन्नदाते यांनी मार्गदर्शन केलं आहे. ऐकूयात. लवकरच राज्यात सगळीकडे व्यायामशाळा सुरू होण्याची लगबग आता सुरू झाली आहे. जरी मान्यता पूर्ण मिळाली नसली तरी तत्वतः व्यायामशाळा उघडण्यासाठी मान्यता देण्याच्या स्थितीत आता राज्य सरकार आहे आणि लवकरच त्याच्याबद्दलचे नियम, त्याच्याबद्दलचं स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल सगळे जाहीर होतील. पण ते जाहीर होण्याची वाट न बघता आपण आपल्या मनाची किंवा आपण आपल्याशी एक तयारी करायला हवी की उद्या व्यायामशाळेमध्ये जिममध्ये जायला आपण सुरुवात करू तेव्हा कुठली तयारी, कुठल्या गोष्टीचा विचार आपण आज करायला हवा. कोरोना टाळण्यासाठीचे जे 3 मुख्य उपाय आहेत, मास्क वापरणं, वारंवार हात धुणं, सॅनिटायझरचा वापर करणं आणि सुरक्षित अंतर ठेवणं, जवळपास 6 फूट एकमेकांपासून. याच्यामधला मास्क हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तो व्यायामशाळेमध्ये वापरता येणं शक्य नाहीये. त्याचं कारण असं आहे की तुम्ही व्यायाम करताना जर मास्क वापरला तर श्वास गुदमरू शकतो, श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो आणि मुळात तुमचा श्वास वाढलेला असतो, तुमच्या श्वासाची गती वाढलेली असते आणि म्हणून मास्क तिथे वापरता येणार नाही.
तर मग दुसरं काय करता येईल याचा आपण विचार केला पाहिजे. आणि इतर नियमांचं पालन अधिक सक्तपणे आपण जर केलं तर मास्क न वापरण्याची कमी आपण भरून काढू शकतो का, हे आपण विचार करूया. मास्क जरी वापरात येत नसेल तरी मला वाटतं फेस शिल्ड आपण साधा वापरू शकतो, कारण त्याच्यामुळे श्वास गुदमरायचा काही संबंध येत नाही. व्यायामशाळेमध्ये संसर्गाचा धोका हा 2 ते 3 प्रकारे असू शकतो. पहिले थेट संपर्क येऊन, कारण श्वासाची गती वाढलेली असते आणि श्वासाची गती वाढल्यामुळे लक्षणविरहित व्यक्तीकडून बाहेर जास्त प्रमाणात कोरोना हवेमध्ये सोडला जाऊ शकतो. तर याच्यासाठी एक महत्वाची गोष्ट आहे की दारं आणि खिडक्या आपण उघडी ठेवली पाहिजे. दुसरं, एकमेकांचं सामान वापरताना जेव्हा जिम आपण करतो तेव्हा एका मशिनरीवर किंवा काही डंबेल्स असतील किंवा रॉड्स असतील, प्लेट्स असतील, त्या एकाने वापरल्या आणि लगेच दुसऱ्याने वापरल्या तर त्याच्यातून संसर्ग होऊ शकतो. याच्यासाठी आपण ग्लोव्हचा वापर, जर रबरच्या ग्लोव्हचा वापर आपण केला तर ही गोष्ट आपल्याला टाळणं शक्य होईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी एकमेकांच्या जवळ येऊन संपर्क येणं. तर कदाचित जी सोशल डिस्टन्सिंगचा नियम हा आपण 2 मीटर आहे बाकीच्यांसाठी, आपण बाहेर जिमच्या बाहेर, तो कदाचित जर मोठी जागा असेल तर तो 3 ते 4 मीटर पर्यंत एकमेकांपासून लांब राहिलं तर अजून फायदेशीर ठरेल. कारण 2 मीटर ही नॉर्मल श्वासाच्या गतीला आपण म्हणतो. जर श्वासाची गती वाढली तर त्या 2 मीटर मध्ये राहूनही कदाचित आपल्याला संसर्ग होऊ शकतो. हे धोके सगळे व्यायामशाळेमध्ये आणि व्यायामशाळेच्या बाहेर असा थोडासा फरक लक्षात घेऊन आपण काळजी घेतली पाहिजे. जिममध्ये धोका जास्त असू शकतो याचं कारण की तिथे श्वास वाढल्यामुळे, तुमच्या श्वासाची गती वाढल्यामुळे एखादी कोरोना बाधित व्यक्ती जर लक्षण विरहित असेल, त्या व्यक्तीला माहीत नसेल, तर त्या व्यक्तीकडून इतरांना संसर्ग होण्याची शक्यता आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला जराही काही लक्षणं वाटली, अंग दुखणं किंवा अशी एक सूचना मिळते आपल्या शरीरातून की काहीतरी बिघडतंय शरीरात, त्या क्षणाला आपण व्यायामशाळेत जाणं काही दिवस किमान लक्षणं सुस्पष्ट होईपर्यंत थांबलं पाहिजे. व्यायामशाळेमध्ये आता मला असं वाटतं की जे बंद व्यायामशाळा होत्या त्या जर खुल्या व्यायामशाळा, थोड्याफार खुल्या म्हणजे अर्थात त्या मशिनरी पावसामुळे भिजत असल्यामुळे अगदीच उघड्यावर ठेवता येणार नाहीत, पण खिडक्या उघड्या, एसीचा वापर न करता खिडक्या उघड्या ठेवता येतील का, 2 मशिनरी मधलं अंतर एकमेकांपासून जास्त ठेवता येईल का, या रचनेबद्दल सगळ्या व्यायामशाळा चालवणाऱ्या मालकांनी विचार करायला हवा. एकमेकांशी आपण व्यायामशाळेत बऱ्याचदा जवळ जाऊन गप्पा मारतो, शेअर करतो. ट्रेनरशी पण बऱ्याच जवळचा संबंध येतो. तर ट्रेनर जर स्वतः व्यायाम करत नसेल आणि व्यायाम कसा करायचा आहे हे फक्त सांगत असेल तर ट्रेनरनी मास्क वापरायला हरकत नाही. दुसरं म्हणजे मध्ये जाताना आणि बाहेर आल्यावर आपण हात धुतले पाहिजे, हँड सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे. सहसा व्यायामशाळेमध्ये 1-1, 2-2 तासाच्या बॅचेस असतात. एक तास झाले की दुसरी बॅच येते. तर सगळ्या व्यायामशाळेच्या मालकांनी एक बॅच संपली की त्याच्यानंतर व्यायामशाळेचं सॅनिटायझेशन त्यांना करता येईल. व्यायामशाळेतून जेव्हा आपण परत घरी जाऊ तेव्हा जे कपडे होते ते लगेच धुवायला टाकून अंघोळ लगेच केली पाहिजे आणि स्वच्छ साबणाने अंघोळ केली पाहिजे. फक्त शॉवर घेऊन उपयोग नाही, कारण साबणाचा वापर हा कोरोना टाळण्यासाठी खूप महत्वाचा आहे, हे आपल्याला आता कळलेलंच आहे. व्यायामशाळेत जायला हरकत नाहीये, पण हे जे एकमेकांपासून अंतर ठेवणं, आपण बोलतो जे एकमेकांशी व्यायामशाळेत, ते पण बोलणं आपण टाळलं पाहिजे. बऱ्याच जिम्स अशा आहेत व्यायामशाळा की जिथे मशिनरी नसते, फक्त लोखंडाचं सामान असतं आणि ते ओपन एअर लावलेलं असतं. खुल्या व्यायामशाळेत जायला आपल्याला काहीच हरकत नाही. तर मला वाटतं लवकरच व्यायामशाळा उघडल्यावर जायला हरकत नाही, पण आपण ही सगळी काळजी घेणं आवश्यक आहे. श्रोते हो, व्यायामशाळा या आपल्या आरोग्यासाठीच आहेत, मात्र यामुळे आरोग्याचे प्रश्न वाढू नयेत याबाबत संबंधितांना काळजी घ्यावी लागेल. याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं लागेल. श्रोते हो, याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या जयदेवी पुजारी स्वामी, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय अभिजित वारंगे आणि सचिन पवार आणि निवेदन मच्छिंद्र बोऱ्हाडे.